काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पुण्यामध्ये पावसाची विश्रांती. खडकवासला धरणामधून विसर्ग कमी झाल्यानं पूरस्थितीही नियंत्रणात. पुण्यामधील सिंहगड परिसरामधील एकता नगरमधील वीज अजूनही खंडित. पिण्यासाठी पाणीही नसल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल. मनपाकडून सफाईचं काम सुरू. पुण्यामधलं पुराचं पाणी ओसरलं, मात्र नुकसानीचं भीषण वास्तव उघड. पुरामुळे नागरिक दुकानदारांचं मोठं नुकसान. नुकसानीची दखल मनपा प्रशासन कधी घेणार, नागरिकांचा सवाल. पुण्यामधील एकता नगरमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची 8 पथकं दाखल. पुण्यामध्ये काल मुसळधार पावसानंतर आज पुण्याला ऑरेंज अलर्ट. कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर. आज आणि उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. रात्रीपासून मुंबईसह उपनगरासह वसई विरारमध्ये पावसाची विश्रांती. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक सुरळीतपणे सुरू. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा 71%, तर 4 जलाशयांमध्ये 100% पाणीसाठा. मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी. मुंबई महानगरामधील पावसाची सद्यस्थिती सामान्य असून मुंबईमधील सर्व शाळा महाविद्यालये नियमित सुरू राहतील. मुंबई पालिकेचे आदेश. मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या रायगड रत्नागिरी जिल्ह्यामधील परीक्षा पुढे ढकलल्या. मुसळधार पावसामुळे निर्णय. रायगडला रेड अलर्ट जारी, तर पुढील काही तास रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. हवामान खात्याची माहिती. अलिबागच्या समुद्रामध्ये भरकटलेल्या मालवाहू जहाजाचं रेस्क्यू ऑपरेशन. जहाजावरती अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू. जहाजावरती एकूण 14 जण अडकल्याची माहिती. मुसळधार पावसामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयाला सुट्टी. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश जारी. सातारा जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट. जिल्ह्यामधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. काल दिवसभर वसई विरारला पावसानं झोडपलं आणि त्यानंतर विरारमध्ये अनेक सखल भागात साचलेलं पाणी ओसरलं नसल्यानं नागरिकांची तारांबळ. कल्याण अहमदनगर मार्गावरील वाहतूक 24 तासांपासून बंद. रायता पुलावर पाणी. संरक्षण लोखंडी जाळीसह रस्ता वाहून गेल्यानं बंद. पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 12% वाढ. धरणाचा पाणीसाठा 79%. आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टात धाव. तातडीच्या सुनावणीसाठी विनंती. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावलेंची याचिका. आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान. आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची गोगावलेंकडून विनंती. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप. मुंबई लुटणाऱ्यांना मनसेची मदत. काही जण बोलतात एक आणि एक करतात. संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला. भाजपचे माजी आमदार रमेश कुथे आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार. पक्ष प्रवेशावेळी दिलेली आश्वासनं भाजपनं पूर्ण न केल्याचा रमेश कुथेंचा आरोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची रात्री 1.5 तास बैठक. राज्यामधील नुकसान आणि पावसाच्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा. आज आणि उद्या शरद पवारांचा छत्रपती संभाजीनगर दौरा. आज पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार, तर उद्या कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावणार. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोलेंनी मराठा आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी. विरोधकांनी भूमिका स्पष्ट न केल्यास सरकारनं आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. मनोज जरांगे यांची मागणी. मनोज जरांगे यांनी पुढील उपोषण येवल्यामध्ये करावं. पूर्णगाव आणि एरंडगाव खुर्द ग्रामस्थांची मागणी. तर उपोषणाच्या सर्व परवानगी आणि सेवेची जबाबदारी पुरवणार असल्याचा ग्रामसभेचा ठराव.
पुढील 2 महिन्यामध्ये राज्यात टोकाची कटकारस्थानं होणार. जयंत पाटलांचं भाकीत तर मेंदू काम करायचं थांबतो तेव्हा ठोकण्याची भाषा येते. जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार शहरात दाखल. सत्तारांच्या समर्थकांमध्ये त्यांच्याकडून करण्यात आलं जोरदार स्वागत. गणेशोत्सवाला कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेचा दिलासा. कोकण रेल्वे मार्गावर आणखी 6 विशेष गाड्या. 28 जुलैपासून आरक्षण. यंदाही गोविंदांना शासकीय विमा कवच. गोविंदांच्या विमा संरक्षणाला सरकारची मान्यता. 75,000 गोविंदांना 10 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळणार. राज्यामध्ये कांदा महाबँक सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. अणु ऊर्जेच्या माध्यमातून प्रक्रिया करून साठवणुकीची सोय केली जाणार. ऐतिहासिक सायन पूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार. सायन पूल पाडण्याचा वाहतूक पोलीस प्रशासनाचा निर्णय. 2 वर्षात या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार. कारागृहामधून सुटलेल्या गुंडाची नाशिकमध्ये मिरवणूक. गुन्हेगारांनी मिरवणूक काढत पोलीस यंत्रणेला दिलं आव्हान. तडीपार गुंड, सराईत गुन्हेगारांचा मिरवणुकीमध्ये समावेश. ऑटोमॅटिक रेल्वे फाटक बंद झाल्याने स्कूल बस आणि कार रुळावर अडकली. एका नागरिकानं लाल रंगाची वस्तू रुळाच्या बाजूला ठेवून केलं मोटरमनला सतर्क. पालघरच्या वाडा भिवंडी मनोर राज्य महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य. याच महामार्गावरती नेहरोली इथे खड्ड्यांमुळे एक ट्रक उलटला. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यामधील सोनी या गावामध्ये अंगावर घराच्या स्लॅबचं छत कोसळल्यानं मजुराचा मृत्यू. व्हायब्रेटर मशीननं घर पाडण्याचं काम सुरू असताना घडली घटना. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यामधील जेऊर भागामध्ये 2 दिवसांपासून बिबट्याचा वावर. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सलमान खानच्या घरावरती फायरिंग करण्याआधी अनमोल बिश्नोईचा आरोपींसमोर इन्स्पिरेशनल स्पीच. चार्जशीटमध्ये नोंद भाषण देऊन गोळीबारासाठी दिलं प्रोत्साहन. कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं वर्धा शहरामध्ये बाईक रॅली. माजी सैनिकांसह मोठ्या संख्येनं नागरिक रॅलीत सहभागी. 25व्या कारगिल विजय दिनानिमित्तानं शहीदांना मानवंदना. कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन पंतप्रधान मोदींनी शहीदांना वाहिली आदरांजली. मानहानीच्या खटल्यामध्ये आज राहुल गांधी यांची सुलतानपूरच्या MP MLA कोर्टामध्ये हजर राहणार. 5.5 वर्षांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये अमित शहा यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप. पॅरिस ऑलिम्पिकची आज सुरुवात. नीरज चोप्रा, PV सिंधू, अविनाश साबळेसह भारतीय क्रीडापटूंकडून मोठ्या अपेक्षा. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 भाग्यवान पर्यटकांना संधी. पॅरिसमधील म्युझी डी ओर्से संग्रहालयामध्ये 1 रात्र मुक्काम तर छतावरून ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा पाहण्याची संधी. इस्रायलचे अध्यक्ष नेतन्याहू विरोधामध्ये अमेरिकेमध्ये निदर्शनं सुरूच. नेतन्याहू आणि बायडन यांच्या भेटीदरम्यान आंदोलक रस्त्यावर. नेतन्याहूंना अटक करण्याची मागणी. खान युनुस इथे ओलीस ठेवलेल्या 5 जणांचे मृतदेह सापडले. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यामध्ये हमासनं ओलीस ठेवलं. इस्रायली लष्कराची माहिती. मृतांमध्ये 4 सैनिकांचा समावेश. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.